दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर शहरामध्ये शासनानं भीमा नदीकाठी, चंद्रभागा नदीकाठी पूररेषा आखलेली आहे आणि पुराचं पाणी ज्या ज्या भागामध्ये येऊ शकतं तिथं पूररेषा ब्लू लाईन आणि रेड लाईन अशी जी आखणी केलेली आहे आणि यामध्ये लवकर बांधकामाकरता परवानगी मिळत नाहीत. मात्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं 129 कोटी रुपये खर्च करून दर्शन मंडप स्कायवॉक ह्याचं काम सध्या सुरू आहे आणि हे कामसुद्धा पूररेषेमध्ये येतं असं त्यांचं म्हणणं आहे, नगरसेवकांचं सुद्धा. आणि एका बाजूला नागरिकांकरता वेगळा न्याय आणि शासनाच्या योजनांकरता प्रकल्पांकरता वेगळा न्याय अशी भूमिका का शासन घेतं आहे असा प्रश्न पंढरपूरच्या नगरसेवकांनी विचारलेला आहे. अपक्ष नगरसेवक ओंकार जोशी यांनीसुद्धा या विषयावर आवाज उठवला आहे. याचबरोबर भाजपचे जे नगरसेवक आहेत या भागातले त्यांनीसुद्धा या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे. ॲडव्होकेट सुनील वाळुस्कर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की शासनाच्या योजनांना एक न्याय आणि नागरिकांना एक न्याय ही दुटप्पी भूमिका आहे. पहा काय म्हणाले ओंकार जोशी आणि ॲडव्होकेट सुनील वाळुस्कर. पंढरपुरामध्ये सध्या ब्ल्यू लाईन आखून पूररेषेचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. तर ही पूररेषा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या प्रॉपर्टीवर, मालमत्तेवर अक्षरशः अन्याय केला गेलेला आहे सरकारकडनं. त्याच वेळेला दुसरीकडं सरकारचाच 129 कोटीचा दर्शन मंडप असेल किंवा सरकारी प्रोजेक्ट असतील, हे सगळे पूररेषेमध्ये उभा करण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी उभा केलेली आहे, ती सुद्धा पूररेषेमध्ये. आज तिथं 2000 घरं पडून राहिलेली आहेत. असं असताना आमच्या भागातल्या लोकांच्या घरावरती अक्षरशः नांगर फिरवण्याचं काम या पूररेषेच्या अंतर्गत करण्यात येतंय. स्वतःच्या वाडवडिलांची प्रॉपर्टी असताना लोकांना तिथं बांधकाम करणं अवघड जातंय. कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती घालून त्या बांधकामाला परमिशन दिली जात नाहीये. तर ह्याच्या मागचं नक्की कारण काय आहे? आज काय आपण मोगलाई लागून गेलेली आहे का? आपण मोगलाईच जगतोय का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतोय. आमचं सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की अटी शर्ती घालून, अटी शर्तींना अधीन राहून सर्वसामान्य लोकांना त्यांच्या प्रॉपर्टीवर बांधकाम करायला परमिशन मिळावी, एवढीच आमची सरकारला विनंती आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, असं पंढरपूर शहराबद्दल बोललं जातं. पंढरपूर शहरामध्ये वर्षभरात 4 मोठ्या यात्रा भरतात आणि या भरणाऱ्या यात्रेसाठी देश विदेशातून कोट्यवधी भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. असं असताना या विठुरायाच्या नगरीच्या भोवतीच संपूर्ण शहर अनेक हजारो वर्षापासून यासाठी वसलेलं आहे. परवाच जलसंपदा विभागानं ज्यावेळेस सर्वे केला आणि या सर्वेमध्ये पंढरपूर शहरामध्ये पूर येतो म्हणून रेड आणि ब्ल्यू लाईन मारलेली. या रेड ब्ल्यू लाईनमुळं पंढरपूर शहर जे जुनं गावठाण आहे, या गावठाणमध्ये असलेल्या अनेक लोकांना जे गेली अनेक वर्षे 100-100, 200 वर्षाची वाढेत जर रिनोव्हेशन करायचं म्हणलं, बांधकाम परवानगी घ्यायची म्हणली, तर या ब्ल्यू आणि रेड लाईनमुळे त्या ठिकाणी बांधकाम करता येणार. आणि मग अशी परिस्थिती असताना जुनं गावठाण, जुनं शहर जर याचा विचार केला तर 40 ते 50% या गावातील बांधकामांना या ठिकाणी परवानगी मिळणार नाही. असं असताना सुद्धा आपण आता बघतोय की भाविकांच्या सोयीसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नदी लगत असलेल्या जागेत पत्राशेडमध्ये दर्शन बारीची तिथं मोठी भक्तांना बसण्यासाठी आणि दर्शनाची रांग सुरू व्हावी म्हणून बांधकाम चालू केलेलं आहे ते ब्ल्यू लाईन मध्ये. आणि मग जर परवानगी त्या ठिकाणी त्या भक्तनिवासासाठी दिलं झालं असेल, दर्शन रांगेसाठी दिली असतील, तर मग शहरातल्या नागरिकांसमोर अन्याय होतोय. आणि म्हणून शासनाने यासाठी एक समिती नेमलेली आहे की ब्ल्यू लाईन बदलाय असेल तर त्याला शासनाची समिती लागते. आणि म्हणून शासनाने जी समिती नेमलेली आहे त्या समितीनं मी विनंती करेन की शहरातील अनेक बांधकामं या बांधकाम परवानगीसाठी आणलेली आहेत. या लोकांना कोणत्याही परिस्थितीत बांधकाम परवानगी मिळणं आवश्यक आहे. जर ह्या बांधकाम परवानगी मिळाल्या नाहीत तर अनेक लोकांवर या अन्याय होणार आहे. म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नाईलाजानं पंढरपूर शहरातील नागरिकांना रस्त्यावर उतरायची वेळ शासनाने आणू देऊ नये आणि जी काही जलसंपदा विभागाने रेड आणि ब्ल्यू लाईन मारलेली आहे त्यामध्ये चेंज करावा, बदल करावा आणि ज्या या लाईनमध्ये येत आहेत त्या सगळ्या त्या असलेल्या मालमत्ता धारकांना या ठिकाणी बांधकाम परवानगी द्यावी, एवढीच मागणी या ठिकाणी या निमित्तानं आम्ही सर्व पंढरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवकांच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीने करीत आहोत.